ॐ श्री अधिकमास कथा अध्याय चत्रं गरीबपण श्रद्धावान ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी ही धार्मिक आणि पतिव्रता होती. घरात अन्न नभते धन नभते पण भगवान श्री विष्णू वर त्यांची अपार श्रद्धा होती. अधिक मास सुरू झाला तेव्हा गावातील लोक विविध व्रत पूजा दान धर्म करू लागले. ब्राह्मण दाम्पत्यालाही अधिक मासाचे महत्व माहित होते, पण त्यांच्या जवळ पूजा करण्यासाठी आवश्यक वस्तूही नव्हत्या. तरीही त्यांनी मनोभावे भगवानाचे नामस्मरण सुरू ठेवले. दररोज सकाळी दोघेही नदीवर स्नान करून येत आणि ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत शक्य तितके उपवास दान आणि सत्संग करण्याचा प्रयत्न करत. गरीब असूनही त्यांनी एका भुकेल्या साधूला आपल्या घरातील शेवटचे अन्न प्रेमाने दिले. तो साधू प्रत्यक्ष भगवान श्री विष्णूचे रूप होता. ब्राह्मणाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान म्हणाले, हे भक्तांनो, अधिक मासात केलेली श्रद्धा आणि सेवा कधीही व्यर्थ जात नाही. धन नसले तरी शुद्ध मनाने केलेली भक्ती मला अत्यंत प्रिय आहे. इतके बोलून भगवानांनी त्यांना दिव्य दर्शन दिले संपूर्ण. घर तेजाने उजळून निघाले बाले. ब्राह्मण दाम्पत्यानंदाने भगवानाच्या चरणी नतमस्तक झाले. भगवान म्हणाले, तुमच्या भक्तीमुळे तुमचे सर्व दुःख दूर होतील. या जन्मात सुख आणि शेवटी मोक्ष प्राप्त होईल. त्या दिवसानंतर त्यांच्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी आली. गावातील लोकांनाही अधिक मासाचे महत्व समजले आणि सर्वांनी श्रद्धेने भगवान विष्णूची उपासना सुरू केली. थरद या कथेतून शिकवण. अधिक मासात श्रद्धा, नामस्मरण, दान आणि सेवा केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात. मन शुद्ध असेल तर लहानसे पुण्य कर्म ही महान फल देते.
पुरुषोत्तम भगवान की जय।